तर फुटतच नाही. पण एवढे पैसे आणतायत कुठून आणि जे बाजारात विकायलाच बसले ते विकून घेत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल धक्के बक्के असं काही नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतले माजी खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. ठाकरेंच्या 22 माजी नगरसेवकांना आमिष दाखवली जात आहेत. बीएमसी मधील शिक्षण खात्याचा एक अधिकारी आहे, तो सतत माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांना फोन करतो असा आरोप राऊतांनी केला. तर शिंदेंवर टीका करताना त्यांनी अनेक अपशब्द देखील वापरले. शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि हे तिसरं वर्ष आहे. मुंबईमध्ये 2 वर्धापन दिन साजरे होतात, एक शिंदेच्या शिवसेनेचा, एक ठाकरेंच्या शिवसेनेचा. आणि याच वर्धापन दिनाच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 माजी नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार विनायक राऊत आहेत. असं काय झालं ते माजी नगरसेवक जे 2 जात आहेत ते काल बैठकीला होते आणि बैठकीला असताना आज पक्षप्रवेश म्हणजे ठरवलं होतं की रात्रीतनं काही ठरलं? नाही, ठरवण्यात आलं होतं, पण वास काढायला पण आले असतील. कदाचित काय बोलतायत ते जाऊन वास काढा आणि आम्हाला येऊन सांगा. बघा, शिंदे गटाचे काही दलाल, ज्याच्यामध्ये एक मुंबई महापालिकेचा शिक्षण खात्याचा अधिकारी आहे, निमेश रेवडेकर त्याचं नाव, हा स्वतः बऱ्याच नगरसेवकांच्या घरी जातो, त्यांना फोन करतो, त्यांच्या घरच्या मंडळींना फोन करतो आणि तुमच्या आयुष्याचा साहेब भलं करणार आहेत, मी त्यांचा शासकीय अधिकारी, हा महापालिकेचा अधिकारी आहे, तो शिक्षण खात्यातला महापालिकेचा अधिकारी आहे आणि हा शिंदेचा दलाल म्हणून काम करतो. तो ह्या लोकप्रतिनिधींच्या घरी जाणं, त्यांच्या नातेवाईकांना भेटणं, पटवापटवी करणं, अशा पद्धतीची नामुष्की शिंदेंवर आलेली आहे. शिंदेंचं वैशिष्ट्य काय, ते एक नपुसंक राजकारणी. त्यांना स्वतःच्या पक्षातला स्वतःचा कार्यकर्ता तयार करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे, म्हणून ते इतरांकडून विकत घेतात आणि स्वतःचा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतात. पण अशा या विकत घेतलेल्या लोकांच्या जोरावर पक्ष चालवता येत नाही, हे त्यांना कळायला अजून काही दिवस लागतील. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई.